हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे. तुम्ही माणसं आज हिंदवी कशी काय? हिंदवी रोज मला मध्ये व्हिडिओमध्ये घे ना मम्मी, व्हिडिओमध्ये घे ना. पण मी सध्या माझ्या पौर्णमी जरा सध्या लांब ठेवलं व्हिडिओमधून, आहे ना. मला आमच्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. तुम्ही आम्हाला कुठेतरी न्याय द्या, आहे ना पिल्लू. आता जा हिंदवी जा. आता हिंदवी गेल्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. थांब जरा. तर सगळ्यांना नमस्कार सगळ्यात आधी. तर आपण आपल्या ब्लॉगमध्ये सुरुवात करतोय की लोकांच्या कमेंट होत्या, त्या कमेंटला उत्तर देते आहे. एका ताईंनी का नाही, एका दादाने कमेंट केली होती मला, ताई तू तुझी काळजी घे, आयुष्याबद्दल सांगत बसू नको आणि त्याला उगाच एवढं महत्त्व देऊ नको. बरोबर आहे दादा तुमचं पण उत्तर. त्याला एवढं महत्त्व देत नाही आहे. पण मी हा जो व्हिडिओ बनवते ना, त्याच्यापासून माझ्यामुळं तरी कित्येक जणांचे जीव वाचत असतील आणि कित्येक जण बळी पडत असतील, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. तर त्याच दादानी कमेंट काय केली ती, वैशाली कोण आहे त्याची. हिंदायचं ना बा तिकडं प्लीज, थोडं दे तिचा, मला याच्यातलं वाचून दाखवायचे. तर मला सगळ्यांनी कमेंट केली की हिंदवी कोण आहे त्याची. तर हिंदवी नाही, वैशाली 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 कोण आहे त्याची. तर वैशाली त्याची ठेवलेली आहे, जी लग्नाच्या अगोदरपासून म्हणतात ना ठेवतात ती. आमच्या आयुष्यात नाही असं कधी झालेलं आमच्या खानदानात. पण वैशाली दरगुडी ही त्याची लग्न करून आलेली वहिनी होती, तर त्याने ती यूज करायला सुरुवात केली. तर लग्नाच्या अगोदरपासून दोघांचं लफडं होतं आणि लग्न झालं पण लफडंच आहे. आणि आज ते संसार मोडायचं कारण पण वैशाली दरगुडीची. तुमचे दिवस चांगले येणार आहे. हो दादा नक्कीच, कारण वाईट दिवसातून चालली तर मला फक्त मी ते चांगले दिवस बघायला जगले पाहिजे. ताई तुझे चांगले दिवस येणार आहेत, काळजी करू नको. थँक्यू दादा, तुमचे असे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या की चांगले दिवस यायला पण तुम्ही लोक माझ्यासोबत असले पाहिजे त्यावेळेस पण. तर परत विश्वास दादांनी कमेंट केली होती, वैशालीचे चांगले केस धरून हाण. दादा तिचे केस धरून हाणायला माझी तेवढी ताकद नाही राहिलेली पहिल्यासारखी आता, कारण ती बाई एवढे तिच्या हातीचं बळ आहे, लई जाणार नाही. तुम्ही एक व्हिडिओमध्ये पण बघा, माझं चुलत दिरच म्हणलेलं आहे की हातीचं बळ आहे तिच्यात, म्हणजे तिने लई जण चढून घेतली त्यामुळे तिच्यात लई बळ आहे. आणि आपल्यात बळ नाही ना तेवढं तिला हाणायला पण ताकद लागते आपल्या अंगात. तर मनीषाताईंनी कमेंट केली होती की ताई वैशाली नावाच्या बाया खूप नालायक, कसं माझ्या नवऱ्याला पण ती नागिन लागले का चिटकुनी. हा मी पण लई जणांचं ऐकले बरं का, वैशाली नावाच्या बायका लई नालायक असतात, नवऱ्याला अंधारात ठेवतात, दुसऱ्यांसंग लपडं करतात आणि त्यांना एखादं साप आगं तर डसच असतात त्यांच्यासोबतच असतात. आणि हा त्यामध्ये 17 वर्षापासून मी पण काढते. हा ताई तुम्ही त्या अंगावर काढलं की प्रत्येक गोष्टीचं सहन करत गेलो, म्हणून मी पण ह्या गोष्टी सहन करत गेले, म्हणून आज मला तो त्रास होतोय. मी हे गोष्टी मी पहिलेच लग्नाच्या आधी, लग्न जेव्हा झालं जेव्हा बघितलं दोघांचं लपडं तेव्हाच मी या गोष्टीचं हे करायला पाहिजे होतं. तर दुसरी अजून 3 कमेंट आहे की ताई असल्या नालायक माणसाला सोडू नको. नाही मी याला सोडणार नाही आहे, कारण मला त्रास झालेला आहे, तेव्हा मी यांना कुणालाच सोडणार नाही आहे. आणि सागरदादांनी परत कमेंट केलेली आहे, माझा उद्देश कुणाला कमी लेखणं नाही आहे, रडण्यापेक्षा लढायला शिकलं पाहिजे, उलट चांगले जीवन जगून पस्ताव होईल असे जीवन जगा, उगाच त्यांचा विचार करून मानसिक त्रास. दादा कसं आहे, तुम्ही कमेंट खूप छान केली, मानसिक त्रास करून घेऊ नका ताई. पण मी मानसिक त्रास करून घेत नाही आहे, पण तो होतो कुठंतरी, आपण चुकीचं नसतो आणि त्या गोष्टी आपल्याला भोगायला लागतात ना, तेव्हा तो इथं कुठं तरी त्रास झालेला असतो. त्या गोष्टी सहज नाही डायरेक्ट विसरणं. म्हणून दादा ताई त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तब्येतीकडे लक्ष दे. हो मी माझ्या तब्येतीकडे पण लक्ष देते आहे, माझ्यापेक्षा मी माझ्या 2 चिमुकल्यांक लक्ष देते दादा. ताई तुझ्या हक्काचे सोडू नको, तुमचा नवरा खूपच नीच आहे. माझा नवरा अख्ख्या गावाला नीच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं तो किती नीच जातीचा आहे. आणि त्याचं माझं राहिलं माझ्या हक्काचं, ते जे माझ्या हक्काचं होतं आता 2 गुंठे, त्याने ती 2 गुंठे पण विकली माझी. आणि राहिला विषय बाकीचा, तर शेताचं पण माझ्या दिराचं त्याचा विषय चालू आहे, शेती विकायचं चाललेलं आहे. कारण दिराने 45 लाख रुपये कर्ज आहे अजून त्याचं, त्याने फ्लॅट घेतला आहे पुण्यामध्ये, प्लस मोठी गाडी घेतली, बायकोला सोनं केलं. हे फक्त आज जे माझं वाटू आहे ते माझ्या दिरामुळंची. हो काळजी घे तिची दादा, सगळे येऊ दे बाहेर, नक्कीच सगळं मी त्याची बाहेर काढणार, कारण त्याच्या भावाचं बाहेर काढणार, त्याच्या आईबाप तर नाही राहिले पण तरी पण आईबापाचं काढणार मी, कारण आज त्यांच्यामुळे माझं वाटू झालेलं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या आपल्या पोराचं लपडं, तरी त्यांनी माझं वाटू केलं. आज मला ह्या गोष्टी भोगायला लागतात ते त्यामुळं.
तर परत दुसरं दादांनी हे केलेले, अरे देवा पूर्ण भाऊ दरगुडे भाऊकीच नीच आहे वाटतं, याची बायको तिचा नवरा काय चाले मुली नाही सोडत नाही. शी मोनिका ताई तू कशी फसली का या घाण लोकांमध्ये, तुला किती दुःख आहे. हा हो दादा ताई, मी लय दुःख सहन केलंय, माझ्यासारखं सहन कोणी करणार नाही. माझ्या नवऱ्याने तिथं कोणतीच मुलगी सोडली नाही वस्तीवर. लोक चांगली वस्तीतली, लोकांना मी नावं ठेवत नाहीये, लोक खरंच चांगली आहे, पण लोकांना पण माहीत नसेल बाहेर काय गोष्टी चालल्या. त्यामुळे आपल्या नवऱ्यानीची हे आखे वस्तीला माहिती. मी वस्तीला नाही दोष देऊ शकत, त्या दरगुड्यांना नाही दोष देऊ शकत, त्यांची काय चुकी विचारांची. लोकांचं कसं असतं, नाले कसं तरी त्याच्यासंग चांगलंच बोलतात. हाय ताई तू खुश राहा. नक्कीच मी लवकरच खुश राहीन, याचा विषय पण क्लोज करेन. ताई तुझ्या हक्काचं सोड नको. नाही सोडणं मी, तुला जसं वाटते तसं जीवन जग. लोक कसे वागळे वेगळे तरी नावं ठेवणं, तुला ते चांगले वाटते ते कर. हो दादा, मी माझं जीवन खरंच खूप चांगलं जगणार आहे, कारण माझी 2 मुलं आहे. मी आता रूम घेऊन राहते, काही दिवस माझं स्वतःचा हक्काचं पण होईल. नक्कीच तुमच्याबद्दल सपोर्ट राहते सगळ्यांचं मला, बाकी काही नाही आहे. मला पण आत्ता पाहायला गेलं तर तुमच्या सपोर्टची गरज आहे सगळ्यांच्या, बाकी काही नाही. आणि आता शेवटचे 2 कमेंट वाचू. त्याच्यापासून तुला आणि मुलांना धोका होऊ शकतो. हो, कारण त्याच्यापासून मला तर धोका आहे, माझ्या मुलांना पण धोका आहे, कारण तो कधीही कोणत्याही काळामध्ये कधी कोणत्याही वेळ साचून कुणालाही मध्यस्थी घालून तो आमच्या जीवाला काही करू शकतो. एवढं हे मला पण माहिती आहे. त्यामुळेच मी आईवडिलांची इथं राहत नाही आहे, लांब रूम घेऊन राहते. आईवडिलांपासून तरी माझ्या इथं यायला अर्धा पाऊण तास लागतो बसनी, त्यामुळे आईवडिलांपासून थोडं लांब आहे. आईवडिलांची इथं राहिले ना, हा नालायक माझ्या घरी येऊन तमाशा करीत होता पहिला, पण आत्ता जसं निलीच्या ससाने आयुष्यात आली तसं तो घरी यायचं बंद झालं आहे. पण त्याचं मी काहीच सांगू शकत नाही, तो कधी मला मारकरी घालू शकतो. तू राहा छान पोरांना घेऊन. हो काय बाळा, थांब जरा. तर हो, मी माझ्या मुलांना घेऊनच छानच जीवन जगणार आहे. पण आता कसं म्हणतात ना, सगळे प्रॉब्लेम असतात. रूमचं भाडं आलं, सगळं आलं. आता सध्या मला घरची पुरवतात आहे. रूमचं भाडं म्हणलं तरी मला आत्ता 1 BHKला मला 15,000 सांगितलं होतं. तर मी आत्ता सिंगलमध्ये राहते, पण सिंगलमध्ये अटॅच नाही होते मी. तर सिंगलला मला भाडं आत्ता 7,500 भाडं आहे, कारण सिटीमध्ये असल्यामुळे भाडं खूप आहे, नाही परवडत. पण आता सध्या आईवडील देतात ते म्हणून त्यांच्या जीवा जगते मी. जेव्हा मला माझ्या हक्काचं भेटेल तेव्हा मी खरंच 1 BHK म्हणून तो रेंटने असू दे 1 BHKमध्ये राहणार आहे, आणि चांगलं सोसायटीमध्ये राहणार, कारण माझ्या मुलांचं मला भवितव्य बघायचं आहे. कारण सोसायटीमध्ये राहिलेला फरक आहे आणि लाईनीत राहिलेला फरक आहे. त्यामुळं परत जेवण असले चाळे करतात, त्यांच्याकडे वेळच वेळ, काम कमी, फॅमिली जरा जास्त, बायका आकर्षित होतात, ही त्यांचा हे फायदा घेतात. हो, तर जेवणचा राहिला विषय, तर मला 2-3 पण कमेंट केलं, तर तुझा नवरा काय आर्मीमध्ये नाही, फौजी म्हणू नको. ठीक आहे, तो सीमा सुरक्षा बल आहे, म्हणजे तो BSFमध्ये आहे. आणि तर काय होते, बॉर्डरवर जाताना त्यांचा एक मोबाईल जमा करायला लागतो, पण यांच्याकडे 2-2, 3-3 मोबाईल असतात BSFवाल्यांक. तर ते मोबाईल एक खिशात घेऊन जातात आणि एक जमा करीतात. तर त्यांचा वेळच वेळ असतो, बायको काय बघायला नसती, बाहेरच्या रांडा छिन्नाला ठेवायच्या, त्यांच्यासंग बोलायचं आणि त्यांना भेटायचं, हा त्यांचा धंदा. आणि अशा बायका खरंच अशा छिन्नाला असतात ना, काय काही बुधवार पेठेतल्या कुत्र्या, बुधवार पेठेतल्या बायका तरी वाटव नाही करते, पण ह्या ज्या छिन्नाला आहेत ना, नवरे संग राहतात, बाहेर लपडी करतात, खरंच लोकांचा संसाराचं वाटव करतात. परत काय अजून, हां, तर अगं ताई, काही बायका नवरा पण असतात आणि विवाह संबंध करताना पैशावाला सज्जन ठेवतात. राईट, हे पण परफेक्ट बोलले तुम्ही, की नवरा घरी ठेवायचा आणि कुठंतरी चांगला पैसेवाला, कुठंतरी काय असे पैसे जागीरदार ठेवायचे आणि त्यांचे संसार वाटून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. चला, मी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, मला पण खरंच खूप छान वाटलं. आणि आता जो मी आता इथून पुढे जो ब्लॉग बनवणार आहे तो माझ्या सख्या दिराच्या रिलेटेड असेल, म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे. तो आत्ता ड्युटी कुठं आसामला का कुठं करतोय वाटतं, त्याची बायको दिघीमध्ये राहते, राणी सचिन दरगुडे. ती पण लोणी धामणीतलीच आहे, ती पण आतकाच्या घरातलीच आहे. तिने पण खरंच माझ्या संसाराचा खेळच केला. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तिला 4था महिना का काही चालू होता, दिवस गेलेले होते, कारण तिला मी संडासला पाणी नेऊन दिलं. मी सगळी घरातली कामं करते, ही पण दळणं वगैरे करायची, नाही तर मी माझ्या घरातली कामं सगळी करायची. कॉलेजला जायची तर सगळं स्वयंपाक करून जायची, आली की कपडे धुवायची, मग परत वावरात जायची, संध्याकाळ झाली की स्वयंपाक करायची, ती बघा खायची, ताट पुढं सरकवायची, गोळ्या खायची, जाऊन झोपायची. तर तिने पण माझ्या खरंच संसाराचं वाटव केलं. पण तिने मला सांगितलं होतं वैशी संघ सोमनाथ भाऊजी आहे, तिचं पण सांगन ती माझ्या संग एवढं वैर काय आहे, कशामुळे वैर आहे तिचं माझ्या संग, हे पण मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. पण राहिलं सचिन एकनाथ दरगुडे, त्याने पण माझ्या हात उचललेला होता,
त्या सचिन हांडेचं लग्न होतं चिंचोशी गावात, तो पण आर्मीमध्येचे. त्याच्या लग्नाला गेला तर सासऱ्यांनी फोन करून सांगितलं की पोरगी लहान आहे, पोरगी घेऊन ये. तर माझ्या नवऱ्याने पण सांगितलं होतं सोमेनी. तर त्या सचिन दरगुडीला काय वाटलं की मीच माझ्या सासऱ्याचं कान भरवलं काय, तो काय लहान होता का, त्याचं बारका पोरगा पण सुट्टीला आलेला होता. तर तेव्हा पण त्याने माझा हात उचलला की हीच म्हणली माझ्या बापाला काय ते म्हणून माझं बाप मला लग्नातून बोलवलं असं तसं. त्याने पण संध्याकाळचं आलं लय धिंगा नाही केला, माझा हात उचलला, हे केलं, भरपूर काय 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 गोष्टी झाल्या त्या पण मी तुमच्या सगळं शेअर करणार आहे. आणि राहिलं सचिन एकनाथ दरगुडीचं रेकॉर्डिंग, त्याचं पण आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे. मला 70 रुपये किलोवाला तांदूळाचा भात सोमनाथ दरगुडे खायला घालायचा. मग याला तो त्रास झाला, मग याने सांगितलं तुझ्या बायकोला तू 70 रुपये किलोचा तांदूळ खायला घालतो, तू तिला सोडून दे, तू दुसरं लग्न कर. आणि सोमनाथ दरगुडे पण त्याला सांगतो बाबा मी दुसरं लग्न करतो. आणि त्यावेळेस काय माझ्या का मोबाईल वापरायला नव्हता, मी काय मोबाईल वापरत नव्हते, गावाला होते. तर त्यावेळेस माझी चुलत सासू आहे शेजारी, ती तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं काकू काकू पारी 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 माझं नवरं नाव घेतोय, म्हणजे ती चुलत सासू आहे पारूबाई. तर तिच्या मोबाईलवर फोन यायचा, मला. तर फोन आला असं माझ्या संग आजवर भांडला आणि म्हणला की बावड्या थांब तुला मी कॉन्फरन्सला घेतो, मुनी कशी बोलती बघ. पण मला काय अक्कल नाही का कॉन्फरन्सला कोण आहे कोण नाही ते पण मला माहिती होतं. तर ते पण रेकॉर्डिंग आपल्या तो म्हणतो बावड्या तू लाव फोन मी बोलतो बघ कशी बोलती, तिला नाही का चहा सांडन, तर बघ तुला कळण कशी बोलती. तर तेव्हा पण तो काय म्हणला अरे सोमा तिला कळन ना मी फोन लावलेला आहे, तुला नाही कळत बावड्या लाव. मग माझ्या दिराने माझं वाटो जे संसाराचं वाटो केले ते माझ्या खरं दिराने केले. आज सासरा असताना तर तो कुठंतरी तोंड झाकून नीट राहिला असता. पण आज सासऱ्याच्या जागी मोठा दीर होता, दिराला अक्कल पाहिजे होती की घर कसं वाचवायचं. हां, आणि जेव्हा बांधकाम आम्ही घराचं केलं तेव्हा सगळं याचं आम्ही केलं. हा पाणी मारलं सगळं आम्हीच केलं. आणि मग हा काय वर नाकाने बोलतो, हा पण आर्मीमध्ये जवान आहे, हा पण MS का काहीतरी, हा आर्मीमध्येचे ड्रायव्हर आहे. हा त्याला 2 मुली आहे, 1 मुलगा आहे. हां, मग त्यांनी काय नाही ते संसार वाटव केलं आणि आता गावची शेती विकायला काढली आहे दोघांनी मिळून. मग याला काय वाटतं याच्यावर 25 लाख रुपये कर्ज आहे ना सचिन दरगुडीवर. मग सचिन दरगुडीला काय वाटतं शेती विकली म्हणजे कसं आहे, सोमा आता सध्या बायकोला सोडलेलं आहे आणि सोमाला सपोर्ट केला म्हणजे सोमा काय करणार शेतीला प्राधान्य देणं विकायला. आणि मग आहे ते त्याच बापाचं होईन, विकायचं सोमाला द्यायचं, तेवढं करायचं, कर लग्न तिच्या संग आणि पैसे घ्यायचे निकडे याचं कर्ज बिर्ज तू मुक्त आहे. कारण 1.5-2 वर्षाने हा रिटायर होणार आहे म्हणून. तर मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग पण ऐकवते, तो कसं सोम्याचं कान भरतोय, सोम्या का सांगतो मी दुसरी बायको करतो, हा पण का सांगतोय. आणि राहिलं विषय तो रेकॉर्डिंगमध्ये पण काय तिने तिच्या आईला बैल केलाय. अरे सचिन एकनाथ दरगुडे तुझी आता आहे ना तू माझ्यासमोर कधीतरी आलं ना भर चौकात, खरं मी थाड 2 वाढायला पण तुला गाभारणार नाही. आता तू काय माझं धीर नाही राहिलेला, आता खरं माझं नवऱ्याचं माझं वाटव झालं, आमचा संसार तुटल्या म्हणलं तुझं माझा काही संबंध नाही आहे. तू काय म्हणला की तिच्या आईने तिच्या बापाला बैल केलाय. अरे माझं बाप आहे अजून पण माझ्या आईवर हात उचलतो बाईला, तुला माहिती का, तुझ्या सासूगत नाही आहे. आम्हाला माहीत नाही का तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली, तुझ्या डिलिव्हरीला आलो आम्ही तिथं सोमेन मी. तर तुझ्या सासूनी ना तुझ्या सासरे असे डोळे मोठे केले, तर तुझा आहे ना सासरा आहे ना तुझा बैल सासरा तुझा अशा शेरड्या घेऊन वावरात निघून गेला, कळलं का. एवढी अक्कल ठेव, ते पण दाखवते. माझा बाप घरी आला तरी तुला त्रास व्हायचा, तुझ्या भावाला त्रास व्हायचा. आणि आता तुझा तो फोटो पण मी ठेवते स्क्रीनला उद्याच्या ब्लॉगला, तुझी बायको तू परत तुझा सासरा आणि तुझी लेक कसा फोटो काढलाय. माझ्या घरी माझी आई आली बाप आला तरी घरात कधी येत नव्हते, उमराचे वाटेवर बसायचे, भाजीपाला घेऊन यायची तिथं द्यायची आणि ती तिथून जायची. पण माझ्या घरात कधी यांनी पाणी नाही पिलं. बाय मी तुला वाटू केलं सचिन एकनाथ दरगुडे, मी तुझा रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे. तू गावात जो हिंडतो ना 4 चाकी गाडी घेऊन, तू माझे खरंच संसार वाटू केलं, त्यामुळे तुला मी लवकरच घेते. आणि उद्यापासून तुझी सुरुवात तुझी. आता वैशाली दरगुडे थोडा विषय स्टॉप करणार आहे मी. आणि आता सचिन एकनाथ दरगुडे जो माझ्या खरा वाटोळं करायचा सूत्रधार म्हणलं तर सचिन एकनाथ दरगुडे. तर तुला उद्यापासून मी ब्लॉगला घेते. चला यूट्यूब फॅमिली भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तवर सगळ्यांना बाय बाय.